देवेंद्र फडणवीसांना जरांगे पाटलांनी आजवर जे नाही ते बोलले. आपण पाहिलं तर थेट मीडियावर शिव्या देखील जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत एकही शब्द काढलेला नव्हता आणि देवेंद्र फडणवीसांचा जो संयम आहे त्या संयमाचं कौतुक अवघ्या भारतभरातून होतंय. भारतातले नेते बोलतायत की संयमी नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. मात्र जरांगे पाटलांनी ज्या काही टीका केल्या, जरांगे पाटलांनी जे काही बोललं त्याच्या मागचे सुद्धा जरांगे पाटलांनी कारण सांगितलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे नेमकं जरांगे पाटील काय म्हणले आणि याच्यावर मुख्यमंत्री काय म्हणले हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पासून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे पुढाकारास आलं आणि मनोज जरांगे पाटील हे मराठा नेते म्हणून पुढे आले. मनोज जरांगे पाटलांनी नवे कवा नवे तो एवढा मोठा मराठा समाज जो कोटींवर आहे या महाराष्ट्रामध्ये त्याला एक केलं. सगळ्या मराठा समाजाला एक करून एका माणसाच्या पाठीमागे कशा प्रकारची ताकद उभा राहू शकते ही ताकद अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. मात्र जरांगे पाटलांनी सुरुवातीपासून जर आंदोलन पाहिलं तर त्या आंदोलनामध्ये एका व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय, तो म्हणजे फडणवीस. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलाकडून होतोय असा आरोप सुद्धा त्यांच्यावर झाला. बऱ्याच भाजपच्या नेत्यांनी असो किंवा विरोधकांनी सुद्धा बोलताना देवेंद्र फडणवीसांची जी काही बाजू होती, जी मनोज जरांगे पाटलांनी मांडली होती, ती अगदीच सुरुवातीपासून विरोधाची होती. मात्र कोणालाही वाटले नव्हते की जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांना आरक्षण दिल्यानंतर सुद्धा काही गोष्टी अशा बोलू शकतात ज्यामुळे त्यांच्यावरचा संशय किंवा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारचा संशय वाढेल अशा प्रकारचं बोलू शकतात. मात्र मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण दिल्यानंतर सुद्धा एक वाक्य बोललं आणि ते मीडियावर बातमी एका चॅनलवर दाखवण्यात आली की मनोज जरांगे पाटलांचा जिभेचा आणखी तोल घसरण्यात आला. कशामुळे? तर देवेंद्र फडणवीसांना बोलण्यामुळे. फक्त काय बोलले तर देवेंद्र फडणवीसांनी जर मराठ्यांचं आंदोलन रोखलं असतं तर देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांनी घरात बसून हाणलं असतं अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं. आणि म्हणून कुठेतरी हे लोक म्हणतायत की बातम्या काय दाखवतायत की मनोज जरांगे पाटलांचा तोल घसरला, जिभेचा तोल घसरला, की मनोज जरांगेंनी आरक्षण देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं बोलणं चुकीचं आहे अशा प्रकारचं मीडियाचं म्हणणं आहे. मात्र यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्या बोलण्याची शैली ही अगदी गावखेड्यातील आहे आणि मराठवाड्या भागातील असल्यामुळे थेट आणि धडक अशा प्रकारचं त्यांचं बोलणं आहे. सुरुवातीपासूनच ते बीड मध्ये राहत होते, त्यानंतर बीडच्या त्यांच्या गावातून थेट सासरवाडीला म्हणजे आंतरवाली सराटीला तिथे राहायला गेले आणि त्यांची भाषा शैली जी आहे ती मराठवाड्यातील भाषा आहे. म्हणजे बीड आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्याची मिळून ही त्यांची भाषा आहे आणि ही भाषा असल्यामुळे कुठेतरी त्यांची सरळ भाषा ही लोकांना वेगळी वाटते. कदाचित ती मीडियाला तर फारच चुकीची वाटत असेल, अशा प्रकारचं वाटत असेल आणि म्हणूनच अशा प्रकारच्या बातम्या दाखवण्याचं किंवा सांगण्याचं प्रयत्न करतात. आणि जरांगे पाटलांना मुख्यमंत्री काय उत्तर दिलं किंवा काही अशा गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना अशा गोष्टीमध्ये कधीही उत्तर दिलेलं नाही. ज्यावेळेस त्यांची पत्रकार परिषद घेतली जाते त्यावेळेस जरांगे पाटलांवर ते जास्त बोलत देखील नाही. जरी त्यांना शिव्या देण्यात आल्या, काही बोलण्यात आलं तरी मात्र ते बोलत नाहीत. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी अशा प्रकारचं आता देशभरातून बोललं जाते. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे मनोज जरांगे पाटील जे बोलतात, मनोज जरांगे पाटलांनी आजपर्यंत आपण जर पाहिलं तर मराठ्यांसाठी एक मोठा लढा उभा केला होता आणि या लढ्याला कुठेतरी यश आलंय अशा प्रकारचं त्यांचं किंवा समाजाचं म्हणणं आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसावर न बोलणं हे बरं असल्याचं सुद्धा मराठा समाजातील व्यक्ती सुद्धा आता बोलत आहेत की देवेंद्र फडणवीसावर न बोलणं, कारण देवेंद्र फडणवीसांनी याच्या आधी सुद्धा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता आणि या टर्म मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांनीच हा पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न किंवा आरक्षण दिलं असं म्हणता येईल. आणि जे की मराठवाडा भागामध्ये आता टिकणारं आरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या वक्तव्यावर, जरांगे पाटलांच्या रोखठोक बोलण्यावर? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.